ओके. सो आज जो आहे सेशन 0607 पैकी स्प्रिंग सिक्युरिटी स्प्रिंग पार्ट 01 स्प्रिंग इंट्रोडक्शन आहे. या पार्ट मध्ये आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत की कशासाठी आपल्याला यूज करावं लागतं स्प्रिंग सिक्युरिटी. For every application we should provide security to to protect protect application from hacker. ठीक है. सो सिक्युरिटी म्हणजे काय की तुमची जी काय ऍप्लिकेशन आहे ती ऍप्लिकेशन तुम्हाला स्क्रीन दिसत आहे ना माझे. Yes, sir. कधी कधी लॅग का होते स्क्रीन. फिल्टर वगैरे काय आहे ते पण एक कन्सेप्ट जे आहे ते आपण समजून घेऊया. फिल्टर काय आहे तर फिल्टर्स आर यूज टू प्री प्रोसेस किंवा प्रोसेसिंग लॉजिक. प्री प्रोसेसिंग लॉजिक काय आहे ते पण आता आपण जस्ट थोड्या वेळातच बघणार आहोत. कॅन डिसाइड प्री प्रोसेसिंग लॉजिक कॅन डिसाइड authenticate whether decide is request is authenticate authenticate and authorize. म्हणजे पहिला पार्ट आहे की आपल्याला ऍप्लिकेशन कशापासून हॅकर पासून किंवा आपल्या अनवॉन्टेड ज्यांना आपल्याला फक्त ऍप्लिकेशन द्यायची त्यांनाच आपण देऊ शकतो रिस्ट्रिक्शन ठेवणार आहोत. दुसरं स्प्रिंग सिक्युरिटी जे आहे काय फॉलो करते तर जावा ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन हे दोन वेगवेगळे टर्म आहेत जे आपण स्टेप बाय स्टेप आता पाहणार आहोत. देन स्प्रिंग सिक्युरिटी कशाच्या बेसिसवर वर्क करते तर फिल्टरच्या बेसिसवर यूज करते. तर फिल्टर काय आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. फिल्टर आणि याचं मेन काम आहे प्री प्रोसेसिंग. फिल्टर जे आहे कशासाठी वापरले जातात तर फिल्टर हे प्री प्रोसेसिंग साठी वापरले जातात. ओके ठीक आहे. तर चला मग आता आपण एकदा फिल्टरचे जे काही काम आहे ते समजून घेऊया थोड्या वेळात थोड्या छोट्याशा स्मॉल कन्सेप्ट मध्ये जेणेकरून तुम्हाला ती आयडिया येईल की कशा पद्धतीने काम होतं ते. ठीक आहे. लेट्स स्टार्ट नाव. मी पेंट ओपन केलेला आहे इथे फिल्टर समजून घेण्यासाठी. बघा फिल्टर कशासाठी वापरला जातो सागर. चल ठीक आहे. फिल्टर नाही लक्ष दे थोडस. मी सांगतो की कशासाठी फिल्टर वापरला जातात ते. लेट्स सी गाईज तुम्हाला इथपर्यंत तर माहितच आहे की आपली ईच अँड एव्हरी रिक्वेस्ट जी आहे जेव्हा आपण एखादी रिक्वेस्ट सपोज इथे एक युजर आहे उदाहरणार्थ सागरच आहे इथे आणि सागरने एक रिक्वेस्ट केलेली असेल सपोज इथे आपण युजर घेऊया. ठीक आहे. हा युजर आहे. हा जो आहे युजर आणि युजरने सपोज जर का रिक्वेस्ट केली असेल एखादी जर रिक्वेस्ट केली असेल तर आपल्याला माहिती आहे की ती जी रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट सगळ्यात अगोदर रिक्वेस्ट डिस्पॅचर सर्वलेट कडे येते.
आपण हे शिकलेलो आहोत. डिस्पॅचर सर्व्हलेट. मग पुढे काय होतं ते तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. डिस्पॅचर सर्व्हलेट कडे येतं, पण त्याच्याही अगोदर, त्याच्याही म्हणजे मेन रिक्वेस्ट जी असते ना आपली, कंट्रोलर वगैरे जे काय हँडल करते ते डिस्पॅचर सर्व्हलेट हँडल करतो. पण त्याच्याही अगोदर, एक, जर का आपण युजरच्या आणि याच्यामध्ये, युजरच्या युजरच्या आणि डिस्पॅचर सर्व्हलेटच्या मध्ये आपण यूज करतो फिल्टर. मेन रिक्वेस्ट तुमची कुठे येते? मेन रिक्वेस्ट तुमची येते ते डिस्पॅचर सर्व्हलेट कडे यायला असते. पण फिल्टर कशाच्या मध्ये असतो? युजर आणि कशाच्या मध्ये असतो? सर डिस्पॅचर पेजची सर्व्हलेट. स्क्रीन विजिबल नाही. अरे यार, कसली स्क्रीन दिसत आहे तुम्हाला मग? STS नाही, नोटपॅड दिसते. Oh God. आता हो सर, विजिबल. बघा, जेवढी तुमची रिक्वेस्ट येत असते, सपोज हा युजर आहे आणि ही जी काही रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट जी आहे ती रिक्वेस्ट तुमची कुठे येत असते? डिस्पॅचर सर्व्हलेट कडे ती रिक्वेस्ट येत असते. रिक्वेस्ट डिस्पॅचर आपण पूर्ण शिकलो होतो. रिक्वेस्ट डिस्पॅचर कडे आल्याच्या नंतर ते रिक्वेस्ट हँडलर मॅपर कडे जाते. थोडस जर आठवत असेल तर रिक्वेस्ट हँडलर मॅपर मग कंट्रोलरचं नाव देतो. हे सगळं आपण फ्लो पाहिलेला आहे. ठीक आहे. मग तो कंट्रोलर कडे जातो, आपला जो रेस्ट कंट्रोलर असतो तिकडे जातो. हे आपण पूर्ण फ्लो पाहिलेला आहे. रेस्ट कंट्रोलर कडे जातो आणि मग रिस्पॉन्स येतो असा. पण रिक्वेस्ट डिस्पॅचर कडे जाण्याच्या अगोदर सुद्धा आपण मध्ये याच्या युजर आणि याच्यामध्ये एक जे असतं ते असतं फिल्टर. फिल्टर. आणि इथे आपण दोन्ही गोष्टी चेक करतो. ऑथेंटिकेशन अँड ऑथोरायझेशन. ह्या दोन्ही गोष्टी कुठे चेक करतो आपण? फिल्टर मध्ये. सर्व्हलेट, जर का सर्व्हलेट ही जुनी टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये जे फिल्टर आहे तेच फिल्टर स्प्रिंग सिक्युरिटी मध्ये यूज करण्यात आलेलं आहे, जी काही डिफॉल्ट टेक्नॉलॉजी आहे जावाची, ऍडव्हान्स जावाची. तर फिल्टर म्हणजे काय? की युजरच्या आणि ऍक्च्युअल जिथे रिक्वेस्ट हिट होते त्याच्यामध्ये राहायचं आणि इथे चेक करायचं की एव्हरी रिक्वेस्ट जी आहे तुमची ती या फिल्टर मधूनच जाईल. इथे आपण चेक करणार आहोत ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन. जर का तुमचं ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन करेक्ट असेल तरच ती रिक्वेस्ट पुढे जाईल, नाही तर काय होईल? इथून तुम्हाला परत पाठवलं जाईल, सांगितलं जाईल यू आर नॉट ऑथराइज. ठीक आहे. आणि न ऑथराइजचा कोड जो आहे, ऑथेंटिकेटचा जो कोड आहे, तुम्ही ऑथेंटिकेट नाही आहात त्याचा जो कोड आहे तो आहे 401 HTTP स्टेटस कोड. आणि ऑथराइज नाहीये, आता याचा फरक पण आपण बघणार आहोत. तर 403 हा HTTP स्टेटस कोड आहे. जर HTTP स्टेटस कोड तुम्हाला कुठे 401 मिळाला, 401, त्याचा अर्थ आहे की तुमचं लॉग इन आणि युजर नेम पासवर्ड जे आहे ते चुकीचं आहे. आणि जर का तुम्हाला 403 आला तर याचा अर्थ असा आहे की तुमचं लॉग इन आणि युजर नेम बरोबर आहे, पण तुमच्या युजरसाठी सबस्क्राईब केलेलं नाही. उदाहरणार्थ तुम्हाला बेसिक बेसिक चॅनल्स तुम्हाला सबस्क्राईब आहेत. ठीक आहे. पण तुम्ही ट्राय करत आहात स्टँडर्ड किंवा हाय लेवलच्या चॅनलसाठी किंवा हाय लेवलच्या रिसोर्स साठी, ज्याच्यासाठी तुम्हाला परमिशन दिलेली नाहीये कारण की तुम्ही ते पे केलेलं नाहीये. तर तशा वेळेस तुम्हाला दिलं जातं 403 ऑथरायझेशन एरर. ठीक आहे. ओके. म्हणजे जर का तुम्ही, आपण कुठे लावणार आहोत ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन, कुठे यूज करणार आहोत सागर, आपण कशामध्ये? ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशनचं जे काही लॉजिक आहे ते आपण कुठे वापरणार आहोत सागर? युजर आणि रिक्वेस्ट डिस्पॅचर करण्यासाठी. हा, तर त्याला काय म्हणतात जो मधला पोर्शन आहे त्याला? फिल्टर. येस, करेक्ट.
करेक्ट. तर स्प्रिंग सिक्युरिटी मध्ये आपण जसं डिस्कस केलेलं आहे की स्प्रिंग सिक्युरिटी ही जावा ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन वर काम करतं आणि ते परफॉर्म करण्यासाठी ऍक्च्युअल रिक्वेस्ट परफॉर्म करण्याच्या अगोदर युजरच्या आणि रिक्वेस्ट डिस्पॅचरच्या मध्ये फिल्टर जे आहे ते यूज केलं जातं आणि फिल्टर सर्वलेट पासूनच आहे. सर्वलेट मधलंच फिल्टर घेतलं जातं आणि त्या फिल्टर मध्ये आपण पूर्ण लॉजिक लिहू शकतो. जर का तुम्हाला बघायचा असेल हा फिल्टर तर मी तुम्हाला एक लिंक देईल, थोडस एक्झाम्पल म्हणून तुम्ही करू शकता. आपल्या इथे पण आपण प्रॅक्टिकली करणार आहोत. बट हे समजून घ्या की आपल्याला इथे जे आहे ते लॉजिक आपल्याला बिल्ड करायचं आहे. बरं, आता पुढचा जो टर्न आहे तुम्हाला तर आयडिया आलीच असेल की, आणि हे जे असतात ना तर इथे डिस्पॅचर सर्वलेटच्या नंतर तुम्ही जर का ते विसरला असाल वेब एमव्हीसीचं आर्किटेक्चर तर ते लक्षात ठेवा. इथे आपले सगळे कंट्रोलर समजून घेऊया सध्या. फायनली इथे आपले रेस्ट कंट्रोलर समजूया. रेस्ट कंट्रोलर, हा म्हणजे रिक्वेस्ट तुमची जाणारच नाही जर का तुम्ही ऑथेंटिकेट किंवा ऑथराइज नसाल तर. सर हा, तर जे फिल्टर मध्ये आहे ते ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन ते फिक्स आहे ते आपण आपल्या हिशोबाने पण क्रिएट करू शकतो. हो, म्हणजे आपल्याला आपल्या जसे पाहिजे हिशोबानेच, तसे स्टेटस टाकू आपल्याच शकतो. हिशोबाने, हो आपल्याच हिशोबाने करायचंय आता सगळं. म्हणजे आपल्याला जर का 5 मिनिटासाठी तुम्ही लॉग इन झाला आणि 5 मिनिटाच्या नंतर तुम्हाला म्हणायचंय बाबा चल झाले तुझे 5 मिनिटं, आता त्याच्यानंतर तुला परत जे काय लॉग इन करावं लागेल, म्हणजे सगळं जे आहे ते आपल्याच्याने 10 दिवसाचं सबस्क्रिप्शन, 20 दिवसाचं सबस्क्रिप्शन, एका महिन्याचं सबस्क्रिप्शन, या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या 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 गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या त्या गोष्टी आपण सगळ्या स्प्रिंग सिक्युरिटीने करू शकतो. आता जर का मी एक युजर दिला तुला आणि तुझ्या युजरला जर मी रोल असाइन केला, लेट्स से गुगल अमेझॉन प्राईम बघ, अमेझॉन प्राईम जर घेतलं तर तुला बाकीचे जे काही प्राईम मूवीज आहेत ते दिसतात, पण नॉर्मल जर असेल तर फ्री वाले दिसतात. तर याचा अर्थ आहे की तू ऑथेंटिकेट आहे पण तुला ऑथराइज केलेलं आहे एका स्टँडर्ड युजरने, म्हणजे तुला फ्री वाले दिसत आहेत. जर का तुझा युजरला रोल प्रो असाइन केला तर तुला सगळे चांगले मूवी दिसतील जे पे वाले आहेत. तर तीच गोष्ट जी प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये ह्या गोष्टी होतच असतात. 99% ऑल ऍप्लिकेशन मध्ये ह्या गोष्टी असतात, ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन. तर म्हणून हा कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा फार चांगला शिकावा लागेल. आणि आतापर्यंत जे काही शिकलो ते म्हणजे बॅकबोन आहे एका ऍप्लिकेशनचं, तुम्हाला ते आलंच पाहिजे सगळ्या गोष्टी. आणि ह्या सिक्युरिटी वगैरेच्या ज्या गोष्टी आहेत त्या सिनियर लोकांची कामं असतात. बट देन स्टील तुमच्याकडे जर काय ऍडव्हान्टेज आहे, तुम्ही चांगलं जर केलं, अगोदर जर तुम्हाला येत असेल तर किती चांगली गोष्ट असते. हे तुम्हाला समजणं आणि हे इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. ठीक आहे, हे क्लिअर आहे तुला? फिल्टर, रिक्वेस्ट डिस्पॅचर, रेस्ट कंट्रोलर, म्हणजे हो सर. रेस्ट. ओके, ठीक आहे. कुणाला काही डाऊट आहे? कुणाला काही डाऊट आहे का? आज आपण स्प्रिंग सिक्युरिटीचा महत्वाचा भाग समजून घेत आहोत. लक्षात ठेवा, आज आपण जो महत्वाचा भाग आहे तो समजून घेत आहोत. तर मी तुम्हाला एक छोटासा एक एक्झाम्पल म्हणून एक प्रोग्राम दाखवत आहे स्प्रिंग सिक्युरिटीचा, जेणेकरून तुम्हाला जे काय आहे ती तुम्हाला एक आयडिया येईल स्प्रिंग सिक्युरिटीची. ठीक आहे, आणि हा खूप सिंपल आहे, जास्त काही हेवी नाहीये. आता एक एसटीएस ची स्क्रीन, मी एसटीएस ओपन करत आहे. एसटीएस वर आपण लाईव्ह प्रोग्राम बघूया एक. आज तर आपण काही कस्टमायझेशन नाही करणार आहोत, पण तुम्हाला समजून येईल की तुमची जे काही ऍप्लिकेशन आहे ती सिक्युअर कशी होते. हा, दोन टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजेत. पहिला जो टर्म आहे त्याची डिफिनेशन आपण करून घेऊया त्याच्या अगोदर, जे तुम्हाला कुणीही विचारलं तर सांगता आलं पाहिजे. पहिला जो टर्म आहे
बघा, स्प्रिंग सिक्युरिटी दोन गोष्टी प्रोव्हाइड करते, ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन. सो यू शुड अवेअर अबाउट द व्हॉट इज ऑथेंटिकेशन एक्झॅक्टली. सर ऑथेंटिकेशन काय आहे त्याच्याबद्दल आपण थोड्या लाईन मध्ये लिहूया. इट इज अ प्रोसेस टू आयडेंटिफाय identify the the user the user can access our application or not. म्हणजे जो काही युजर आपण दिलेला आहे, युजर नेम पासवर्ड, तो आपणच दिलेला आहे का आणि आपल्या सिस्टीम मध्ये एक्झिस्ट करत आहे का. फक्त जो काही युजर नेम आणि पासवर्ड, त्या पद्धतीला तुम्ही काय म्हणता, ऑथेंटिकेशन असं म्हणता. ठीक आहे. बरं, ते तर ठीक आहे. लॉग इन झालं तर याचा अर्थ असा नाहीये की बाबा युजर नेम पासवर्ड आहे मग काय तुझे कोणतेही ऍक्सेस आले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल तुला प्राईम व्हिडिओ पण दिसले पाहिजेत, जे काही लाईव्ह मूवीज आहेत त्या पण दिसल्या पाहिजेत, जरी आपली ऍप्लिकेशन अकॉर्डिंगली तशी असेल तर. तसं नाही, पण एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये बरेच प्रोडक्ट असतात. काहींना जसं की माझ्या प्रॉडक्ट मध्ये असं आहे की काहींना प्रायोर आता आहे, काहींना आयव्हीबी आहे, काहींना सीडीएसएम आहे, काहींना मेडिकेअर आहे, असे बरेच प्रोडक्ट आहेत. पण आम्ही काय केलेलं आहे तर रोल केलेले आहेत. जर का हा ऍडमिन जर असेल तर याला ऑल रोल आहेत. नाहीतर एखाद्या ऍप्लिकेशनला बघा, जर नॉर्मल युजर असेल तर त्याला फक्त डेटा रीड करण्याचा ऍक्सेस असतो, तो डेटा एडिट किंवा मॉडिफाय करण्याचा ऍक्सेस बिलकुलही नसतो, किंवा ते पेजेसच दिसत नसतात त्याला. तर रोल बेस ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन जे आहे, समोर जे बघणार आहोत, किती प्रकारचे ऑथरायझेशन आहे, किती प्रकारचे ऑथेंटिकेशन आहेत, ते पण आपण बघणार आहोत. तर ऑथरायझेशन जो पार्ट आहे तो आपण आता समजून घेऊया. ऑथोरायझेशन it is a process to identify the user can access functionality page slash feature इत्यादी. बघा, ऑथेंटिकेशन मध्ये हा युजर आपला आहे की नाही, की आपली ऍप्लिकेशन त्यांना ऍक्सेस करायला पाहिजेत की नाही ते चेक केलं जातं. ऑथरायझेशन मध्ये त्या युजरला स्पेसिफिक फंक्शनॅलिटी किंवा स्पेसिफिक पेज किंवा स्पेसिफिक फीचर आहे की नाही ते चेक करायचं, म्हणजे ऑथरायझेशन आहे. चला, आता ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन मध्ये काही डाऊट आहे का कुणाला? कुणाला डाऊट आहे? समजलं का सुदीप? काय आयडिया याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे तर विचार. नो सर. ओके. ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन मध्ये काही कन्फ्युजन आहे का? नाही. तर चला ठीक आहे. सागर? ओके, ग्रेट गाय. तर चला बघ, आता ऑथरायझेशन तुम्हाला जे काही ऑथरायझेशन आहे आणि ऑथेंटिकेशन आहे, तर त्याच्या काही प्रोसेस असतात, काही त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, टाइप्स आहेत त्याच्या. माझी कोणती स्क्रीन दिसते तुम्ही सांगा बरं मला परत. नोटपॅड. हा, नोटपॅड तेच म्हटलं, नाही तर पेंट वर नसायला पाहिजे. ओके, ऑथेंटिकेशनच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत तर त्या मी लिहून देत आहे. पहिली जी पद्धत आहे ती आहे इन मेमरी ऑथेंटिकेशन, इन मेमरी क्रेडेन्शियल सिक्युरिटी. दुसरी जी पद्धत आहे ती पद्धत आहे युझिंग डेटाबेस जेडीबीसी याला म्हटलं जातं, जेडीबीसी. आणि तिसरी जी पद्धत आहे, तिसरी जी टाईप आहे, युझिंग युजर डिटेल सर्व्हिस, युझिंग युजर डिटेल्स सर्व्हिस. बघा, तीन प्रकारच्या ऑथेंटिकेशन पद्धती दिलेल्या आहेत. आणि हा सर्व कोड आपण कुठे करणार आहोत, तर हा सर्व जो कोड आहे किंवा कोणत्याही पद्धतीचा कोड आहे तो फिल्टर मध्ये करणार आहोत. कारण फिल्टर हा युजरच्या आणि रिक्वेस्ट डिस्पॅचरच्या मध्ये आहे. ठीक आहे. तर चला मग आता
युझिंग युजर डिटेल सर्व्हिस. ह्या आपल्याला वन बाय वन करून ऑथेंटिकेशनच्या पद्धती समजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ज्या ऑथरायझेशनच्या ज्या 3 पद्धती आहेत त्याही पद्धती आपल्याला करायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्या ऑथरायझेशन मध्ये 3 पद्धती आहेत. जसे ऑथेंटिकेशन मध्ये आहे पहिली जी पद्धत आहे ती परमिट ऑल. परमिट ऑल म्हणजे काय की ज्याने लॉग इन केलं त्या सगळ्यांना तुम्हाला सगळे रिसोर्स किंवा सगळे फीचर जे आहेत ते डिस्प्ले करायचे आहेत. दुसरं आहे ऑथेंटिकेट. ऑथेंटिकेट ऑथेंटिकेटेड ऑनली. ऑथेंटिकेटेड म्हणजे ज्या रोलला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच त्याला दिसल्या पाहिजेत, तो ऑथेंटिकेटेड मध्ये येतो. आणि हे आपण शिकणार आहोत, तीनही पद्धती ज्या आहेत त्या आपण शिकणार आहोत. हॅज ऑथॉरिटी, हॅज ऑथॉरिटी, ऑथॉरिटी स्लॅश हॅज एनी ऑथॉरिटी, हॅज एनी. गाईज हे तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारलं जाईल, लक्षात ठेवा. तुम्हाला हे विचारलं जाईल, बरं सांगा मग कुठे तुम्ही कोड लिहिता फिल्टर मध्ये, त्या फिल्टरचं नावही विचारलं जाईल. तुम्हाला विचारलं जाईल व्हॉट इज ऑथेंटिकेशन, देन किती वे आहेत ऑथेंटिकेशनच्या, तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट मध्ये कोणती मेथड वापरली होती ऑथेंटिकेशनची. बरं मग ऑथरायझेशन मध्ये तुम्ही काय वापरलं, कोणत्या पद्धतीचे ऑथरायझेशन तुम्ही वापरली. परमिट ऑल म्हणजे काय, ऑथेंटिकेटेड म्हणजे काय, हॅज ऑथॉरिटी म्हणजे काय, हॅज एनी ऑथॉरिटी म्हणजे काय, या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजेत. कारण की तुम्ही जर म्हटलं की मला स्प्रिंग सिक्युरिटी येतं तर तुम्हाला हेच प्रश्न विचारले जातील. आणि प्रॅक्टिकली जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पटकन सिलेक्शन होणं, कारण की हा खूप महत्वाचा टॉपिक असतो कोणत्याही ऍप्लिकेशनच्या दृष्टिकोनाने. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन. हा खूप मोठी कन्सेप्ट आहे आणि चांगली कन्सेप्ट आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे याच्यासाठी. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत एक छोटासा प्रोग्राम ज्याच्यामध्ये मी बेसिक स्प्रिंग सिक्युरिटी इनेबल करणार आहे. आपला जो काही माझी स्क्रीन दिसतच असेल, आपण प्रोजेक्ट तयार करूया. मी एसटीएस शेअर केलेला आहे, दिसत आहे. एसटीएस दिसत आहे का. येस सर. हा, असं जरा थोडस वेकअप राहा. ठीक आहे. स्प्रिंग सिक्युरिटी, स्प्रिंग सिक्युरिटी. आणि बघा मी इथे सिंपल माझे जे काही रेग्युलर आहे ते तर घेणारच आहे. फक्त एक अजून ऍडिशनल डिपेंडन्सी आहे स्प्रिंग सिक्युरिटीची. स्प्रिंग सिक्युरिटीची नेक्स्ट फिनिश. काहीतरी गडबड झाली याची. नाव चेंज नाही झालं वाटतं. सेवन स्प्रिंग सिक्युरिटी पार्ट 01. ठीक आहे.
आणि स्प्रिंग सिक्युरिटी. आता चेक करूया याचं प्रोजेक्टचं नाव काय येतं ते. करेक्ट. ते सिंपल मी एक रेस्ट कंट्रोलर बनवत आहे. न्यू क्लास हॅलो कंट्रोलर. रेस्ट कंट्रोलर. पब्लिक स्ट्रिंग ग्रीट रिटर्न. बस मला एवढंही पुरेसं आहे. आता मी याला रन करतो. याला रन केल्याच्या नंतर जर तुम्ही बघाल तर छोटा पॅकेज, वेगळा पॅकेज तयार नाही झाला, याला आपण वेगळ्या पॅकेज मध्ये टाकूया रिसोर्सला. रिसोर्स. आणि आता प्रोजेक्टला रन करू. जर का तुम्ही इथे बघायचा प्रयत्न जर केला कन्सोल लॉग मध्ये, तर तुमची जी काही ऍप्लिकेशन रन झालेली आहे, पण इथे बघा युझिंग जनरेटेड सिक्युरिटी पासवर्ड, आणि तुम्हाला पासवर्ड पण दिलेला आहे. इथे लक्षात ठेवा एवढा पासवर्ड तुम्हाला दिलेला आहे. इकडे जर का बघितलं स्प्रिंग सिक्युरिटी घेतलेला आहे. युजर डिटेल सर्व्हिस ऑटो कॉन्फिगर झालेली आहे इथे. हे जर तुम्ही बघितलं तर फिल्टर एक्झिक्यूट झालेला आहे तुमचं. विल सिक्युअर हे बघा इथे, विल सिक्युअर विथ सिक्युरिटी वेब कॉन्टेक्स्ट रिक्वेस्ट असिंग वेब असिंग मॅनेजर इंटिग्रेशन फिल्टर सो अँड सो. हे बघा हे फिल्टर सगळे तुमचे इथे अप्लाय झाले, कन्सोल मध्ये सगळे लोड झाले. बरं ठीक आहे, हे तर तुम्हाला रीड करण्यासाठी टेक्निकली आहे. हा पासवर्ड तुम्हाला दिलेला आहे. जर का आता तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल चेक करूया. ठीक आहे, नॉर्मली आपण चेक करूया. या लोकल होस्ट 8080 वर क्लिक करूया. काय तुम्ही डायरेक्टली लॉग इन म्हणजे तुम्हाला ती स्क्रीन दिसत आहे का? काही जरी करायला गेलं तर काय दिसत आहे आता तुम्हाला? काय मागत आहे? युजर नेम आणि पासवर्ड मागत आहे. येस, बाय डिफॉल्ट यांनी आता सिक्युरिटी अप्लाय केलेली आहे. म्हणजे जोपर्यंत, आणि आपल्याला युजर नेम, डिफॉल्ट जो युजर नेम असेल युजर, आणि जो पासवर्ड त्यांनी अगोदरच देऊन ठेवलेला आहे, मी तुम्हाला दाखवलेला हायलाइट करून पासवर्ड, तर तो पासवर्ड जो आहे तो पासवर्ड इथे टाकूया. चेक करूया, साइन इन करण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा कुठे तो आलेला आहे. ठीक आहे, मी बघा आता इथे जे काय हॅलो आहे ते टाकतो. हॅलो आला. जर का तुम्ही आता, जर का तुम्ही ऑथेंटिकेट नाही आहात, जर तुम्ही तो युजर नेम आणि पासवर्ड जर नाही टाकला तर तुम्हाला हे एंड पॉइंट भेटणार नाही. बेसिक सिंपल मी केलेला आहे, जास्त काही अवघड नाही. तर आय होप की तुम्ही ही प्रॅक्टिस करावी.